गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत। सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत। GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ। रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर। फोन 94 21 11 17 94। पण खऱ्या अर्थानं आबाजीची ओळख ही गोकुळच्या माध्यमातून आहे। गोकुळ परिवाराचे आमचे घटक म्हणजे आम्ही जवळ संचालक बोर्डाचे व्यासपीठ आहे, त्यांच्या वतीने आमचे आजचे बोर्डाचे सिनियर आमचे डायरेक्टर आहेत, माझे चेअरमन आहेत। जवळजवळ मला वाटते बऱ्याच वेळा चेअरमन या गोकुळचा त्यांनी भोगलेला आहे। असं काही नाही की 4-5 वेळा ते चेअरमन झालेले आहेत। त्यांच्या कारकिर्दीत 2-3 महत्त्वाचे विषय मला बोलणं गरजेचं आहे, जी तिने राज्याला दिलेले आहेत, जिल्ह्याला गोकुळला दिलेले नाहीत। 2005 साली जेव्हा ते चेअरमन होते त्या जिल्ह्याने राज्याला वासू संगोपन योजना म्हणजे आपल्या घरातच आपण पाडी रेडी तयार करायची आणि आपण जे कुठल्या बाजारात जाऊन जनावर आणतो आणि ते खऱ्या अर्थानं चांगले असं प्रकार नाही आहे, त्याला गरज नसते किंवा जनावर बाद असते। आणि यातून 2005ला हे वासू संगोपन योजना आली आणि खऱ्या अर्थानं माननीय शिंदे साहेबांनी मी उल्लेख करतो, बाकी काही जिल्ह्याचे सगळे मान्यवर नेते आहेत, आमच्या दूध वाढीला प्रोग्रामला खऱ्या अर्थाने 2005ला वासू संगोपन योजना त्यांनी सुरुवात केली त्यांच्या कारकिर्दीत। त्याच्या आज आम्हाला दुधाचा 18 लाख 19 लाख असं दिसतंय। हे कौतुकाचं गोष्ट, त्याला श्रेय देणं गरजेचं आहे। दुसरी अनेक योजना आहे आदरणीय कैलासवासी SR पाटील साहेबांनी त्यावेळेचे माननीय मंत्री नामदार यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रोव्हिडंट फंड चालू करायची योजना ह्या जिल्ह्यात चालू केली, ती राज्याला मिळाली। आणि ती दूध संघात माझे उत्पादक शेतकरी असतील, बंधू असं भगिनींना तो प्रोव्हिडंट फंड मिळाला पाहिजे, ती आबाजीने आपल्या कारकिर्दीत चालू केली। अतिशय माइलस्टोन आहे, जेणेकरून आमच्या संघाच्या दृष्टीने आर्थिक स्टेबिलिटी शेतकऱ्याला जी मिळाली ती शेतकऱ्याला प्रोव्हिडंट फंड मिळण्यासाठी केलेली आहे। आता महत्त्वाचा विषय की आमच्या जिल्ह्याचे जे सहकारी आहेत ते आणि कधीही ते प्रतिक्रिया व्यक्त करणार नाहीत। फार झालं ते हसतील, पाठीवर फाटा मारतील, पण मनोगत काही व्यक्त करणार नाही। आणि मला सगळी संचालक बोर्ड म्हणतात आणि बरीच लोक म्हणतात की आबाजीच्या मनाला काय कळत नाही, तर मी म्हणतोय ऐकून घ्या, कुणाला जर कळत असलं तर वहिनींना कळत असेल मनातलं, हे निश्चित आहे। वहिनींना मला वाटते त्यांच्या आयुष्यात जो 50 वर्ष सहकारी काम केलेलं आहे, वहिनीच्या निश्चित कळत असेल हे सुद्धा आपण नमूद करायचं आहे। इतरांना त्याच्या मनातला अंदाज येणार नाही, कधी ते मनोगत व्यक्त करणार नाहीत। पण निश्चित चौथा एक विषय फार महत्त्वाचा आहे की शारीरिक संपत्ती म्हणजे अनेक संपत्ती आहे जीवनात, आर्थिक आहे, वैभव आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण प्राधान्य कशाला द्यायचं ह्या आबाजीकडे शिकावं। नाबाद 75 आहे, ते शारीरिक संपत्तीकडे प्राधान्य दिलेलं आहे।